नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे एक नवीन जाहिरात करण्यात आल्या आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला JNM मेल, फिमेल आणि MPW सारखी तुम्हाला पदभरती असणार आहेत। यासाठी मित्रांनो एकूण हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असंच नोटिफिकेशन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्यामध्ये या ठिकाणी 15 विविध आयोगानुसार तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यामध्ये जर बघितले तर पहिली पोस्ट आहे JNM मेल साठी पदभरती असणार आहे। त्यासाठी जर 20,000 रुपये तुम्हाला पैसे असणार आहेत। त्यासाठी वय असणार आहेत ओपनचे 18 ते 28 वर्ष असणार आहेत। कास्ट असेल तर 63 तुम्ही हा अर्ज करू शकता। एकूण 24 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी विजा 1, NTB 2, NTC 1, NTD 1, VGNT 1, OBC 6, SBC 6, EW 6 अशा स्वरूपात 24 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी एज्युकेशन असणार आहेत BSc नर्सिंग किंवा ANM सुद्धा चालू शकतं। ओपनसाठी 18 ते 28 वर्ष, 38 वर्ष, कास्टसाठी 63 वर्ष तुम्ही हा अर्ज करू शकता। त्यासाठी एकूण 3 जागा, VGNT साठी 1, OBC 1 आणि SBC साठी 1 जागांसाठी पदभरती असणार आहेत। त्यासाठी एज्युकेशन असणार आहेत BSc नर्सिंग विथ JNM लागू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, आणि 20,000 रुपयांना पैसे असणार आहेत। पुढची पोस्ट आहेत MPW मेल, 27 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी किमान 18 ते 65 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता। यासाठी 27 जागा असून EC साठी 1, ET साठी 1, NTB 1, NTC 1, NTD 1, VGNT 1, OBC 6, SBC 7, EW 5 आणि ओपन 3 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। यासाठी 12वी सायन्स बरोबर तुमचा पॅरामेडिकचा कोर्स जसे ते SI सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स लागणार आहे। 18,000 रुपये तुम्हाला पैसे असणार आहे। यामध्ये मित्रांनो ही पदभरती जर बघितलं तर तुम्हाला ठाणे महानगरपालिका स्थापनेवरील या ठिकाणी वैद्यकीय विभागांमध्ये 11 मध्ये 29 दिवसासाठी तुम्हाला हा फॉर्म म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार आहे। त्यानंतर तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा कामावरती करू शकता। या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जर बघितला तर तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन अर्ज भरून याची जी प्रिंट आहे ती प्रिंट मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका याद्वारे तुम्हाला ठिकाणी सादर करायचा। यामध्ये मित्रांनो ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितलं तर तुम्हाला ठाणे city.go.in या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून तुम्हाला पाठवायचा आहे। यामध्ये ऑनलाईन अर्ज तुम्हाला गुगल फॉर्मद्वारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। यामध्ये तुम्हाला सुद्धा भरायचे आहे। त्यामध्ये अर्जदाराला सर्व शैक्षणिक अर्थ, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादी माहिती अर्जासोबत जोडायची आहे। शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर व अचूक तपशील जोडायचा आहे। दुसरं आहे तर अर्जामध्ये सादर करायचे शेवटच्या तारखेस उमेदवारांना पदाकरता आवश्यक पात्रता तुम्हाला लागणार। त्याचबरोबर पुढचा आहे तर आवश्यक शैक्षणिक अर्हता तारखेपर्यंत तुमची या ठिकाणी हा अर्ज वैध असावा, म्हणजे तुमचं लास्ट डेट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा संबंधित संस्थेकडून गुणांमध्ये रूपांतर करून जे मार्क असतात त्याची टक्केवारी सुद्धा तुम्हाला जोडायची आहे। त्याचबरोबर शैक्षणिक प्रमाणपत्र नमूद टक्केवारी अर्जात नमूद टक्केवारी न जुळल्यास अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे। म्हणजे तुमची जी मार्क्स वगैरे असतात ते जर नाही जुळले तर तुम्हाला नामंजूर अर्ज करण्यात येणार आहे। पुढचा तो अर्जात नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक अर्हतेबाबतची छायांकित प्रमाणपत्रे सुद्धा तुम्हाला जोडायची, मग सेल्फ अटेस्टेड वगैरे डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे। त्याचबरोबर कंत्राटी पदाकरता आवश्यक सर्व शैक्षणिक माहिती UGC ने अप्रूव्ह करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर ज्या वैद्यकीय निमवैद्यकीय पदांकरता वैद्यकीय व निमवैद्यकीय नोंदणी अनिवार्य असणार आहे। त्याचबरोबर ज्या पदांसाठी कामाचा अनुभव आहे त्याचं कामाचा अनुभव प्रमाणपत्र जोडायचे। त्याचबरोबर तुम्हाला जे प्रमाणपत्र असतात त्यामध्ये त्याचबरोबर अर्जामध्ये अनुभव असलेला त्याचा तपशील सुद्धा तुम्हाला योग्य रीतीने जोडायचा आहे। ज्या कंत्राटी पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे त्या पदासाठी काही शासकीय अर्ज वगैरे किंवा अनुभव असेल ते सुद्धा जोडायचे आहेत। त्याचबरोबर प्रमाणपत्रे सादर करणे यामध्ये अर्जदाराने अर्जामध्ये नोंदवलेले संबंधित सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे तसेच शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज शुल्क असणार आहेत। हा फॉर्म डिमांड ड्राफ्टद्वारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी ओपनसाठी 750 रुपये, कास्टसाठी 500 रुपये तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे। डिमांड ड्राफ्ट जर बघितला तर तुम्हाला इंटिग्रेटेड अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी याद्वारे तुम्हाला नॉन रिफंडेबल हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। त्याचबरोबर अर्जात दिलेल्या माहिती मुद्द्यांची अचूक माहिती तुम्हाला भरायची आहे। एकदा अर्ज सादर करताना भरलेली माहिती खाडाखोड अथवा चुकीची टाकायची नाही। यासाठी वयोमर्यादा जर बघितली, वयोमर्यादा
तुमची 1/3/2026 रोजी या ठिकाणी एस एस सी किंवा LC असेल किंवा बर्थ सर्टिफिकेटनुसार तुमची या ठिकाणी लागणार आहे. त्यासाठी ओपन 18 ते 38 वर्षे कायसाठी 63 तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर अर्जासोबत काही महत्त्वाची सर्वसाधारण सूचना आहेत. अर्ज सादर करताना आवश्यक सर्व शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात व इतर दाखले प्रमाणाच्या स्वसाक्षांकित प्रती सुद्धा जोडायचे. त्याचबरोबर अर्ज करत असताना विवाहित असल्यास त्याचे गॅझेट सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत. माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र सुद्धा त्याच्यावरती जन्मतारीख ग्राह्य असावी. त्याचबरोबर अर्जात त्याचबरोबर वयाची स्थिती वगैरे संपूर्ण माहिती जोडायची. त्याचबरोबर अर्जात तुमचा वैध मेल आय डी, मोबाईल नंबर जोडायचा आहे. त्याद्वारे तुमच्या ठिकाणी रिप्लाय येणार आहे. त्याचबरोबर अर्जदाराने महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून डोमासेल सुद्धा जोडायचे आहे. त्याचबरोबर अर्जदाराने आपला धर्म, जात, प्रवर्ग हे सुद्धा जोडायचे आहे. त्याचबरोबर इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जाती वगैरे असल्यास तुम्हाला नॉन क्रिमिनल जे प्रमाणपत्र लागतं ते सुद्धा जोडायचे आहेत. काही विभागांना EWS लागतं, काही SBC लागतं, ते सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. जर MSID असेल तर त्याचा तपशील सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. जर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला शासकीय नियमानुसार जोडणे आवश्यक असणार. त्यासाठी उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी स्पष्ट या ठिकाणी तुम्हाला काढायचे. आता मित्रांनो, या ठिकाणी निवड प्रक्रिया जर बघितली तर तुमची कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये मित्र तुम्हाला गुणांकन पद्धतीने तुमची ही मार्क या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन असल्यास तुम्हाला 50 गुण असणार आहेत. पदाकरता आवश्यक शैक्षणिक अर्हता असल्यास 20 गुण असणार आहेत आणि अनुभव असल्यास 30 गुण, असे 100 गुण अशी तुमची गुणांकन पद्धतीने यादी लावली जाणार आहेत. आणि त्यानंतर तुमची या ठिकाणी मूळ कागदपत्रे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा असणार आहे. यामध्ये मूळ कागदपत्राच्या दिवशी गैरहजर असल्यास ते विद्यार्थी सुद्धा डिस्क्वालिफाईड करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो काही महत्त्वाची सर्वसाधारण सूचना आहेत. उपलब्ध करून देण्यात आलेल्या अर्जामध्ये या ठिकाणी उमेदवारांनी माहिती भरणे आवश्यक असणार आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर कार्यक्रमांतर्गत अथवा अभियानांतर्गत बदल झाल्यास त्याच्या ठिकाणी आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो. त्याचबरोबर पदाकरता विथ मुदतीत रजिस्टर अथवा टपालने तुम्हाला हा फॉर्म सुद्धा पाठवायचा आहे. यामध्ये तुम्हाला हे कंत्राट स्वरूपात जरी पदभरती असली तरी तुम्ही रिजॉईनिंग करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागेल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन 16/3/2026 दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म भरून पाठवायचा आहे. ओके, तर ही तुम्ही तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देतात तुमच्याकडे एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.